नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 5 दौंड आणि SRPF गट क्रमांक 20 यासाठी महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहे, ज्यांचे की पेपर 16 मे आणि 17 मे या दोन्ही दिवशी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न ठरणार आहेत। प्रश्न क्रमांक 1, SRPFची स्थापना सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी झाली? ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 पुरंदर, ऑप्शन 3 जालना, ऑप्शन 4 मुंबई। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, पुरंदर। प्रश्न क्रमांक 2, SRPF मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन 1 वरळी, ऑप्शन 2 दौंड, ऑप्शन 3 ठाणे, ऑप्शन 4 गोरेगाव। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, गोरेगाव। आणि हे अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे या व्हिडिओमधनं तुम्हाला 1 ते 2 मार्क हे हमखास भेटणार म्हणजे भेटणार, कारण की हे वारंवार रिपीट होतात प्रश्न। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 3, SRPF जवानांच्या युनिफॉर्ममध्ये उजव्या खांद्यावर काय असते? तर ऑप्शन 1 आहे महाराष्ट्र पोलीस पट्टी, ऑप्शन 2 आहे SRPF ग्रुप क्रमांक, ऑप्शन 3 मेडल, ऑप्शन 4 तर SRPF पट्टी। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, SRPF ग्रुप क्रमांक। अतिशय महत्त्वाचा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 4, SRPF मध्ये एकूण किती गट आहे? ऑप्शन 1 19, ऑप्शन 2 18, ऑप्शन 3 19, ऑप्शन 4 20। तर पहिले उत्तर जर विचारलं असतं तर तेव्हा 19 होतं, बट आता 20 गट हा चालू झालेला आहे, जे की वरणगाव आहे। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 20 गट आहे एकूण। हा वरणगाव SRPFला नक्की प्रश्न विचारू शकतात आणि उरलेल्या प्रत्येक SRPFमध्ये महत्त्वाचा आणि अत्यंत हमखास येणारा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 5, SRPF मध्ये जवानांचे बेसिक हत्यार कोणते आहे? ऑप्शन 1 SLR, ऑप्शन 2 303 रायफल, ऑप्शन 4 LMG, ऑप्शन 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, SLR। जवानांचे हे बेसिक हत्यार आहे। प्रश्न क्रमांक 6, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये खालीलपैकी कोणती फोर्स तैनात नाही? ऑप्शन 1 SLR, ऑप्शन 2 SHG, ऑप्शन 3 CPRF, CRPF, ऑप्शन 4 SRPF। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, SHG। तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये SHG ही फोर्स तैनात नाही आहे, कारण की ही कधी कधीच तैनात असते, पण गडचिरोलीमध्ये नाहीच आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस बल कायदा कधी करण्यात आला? ऑप्शन 1 1951, ऑप्शन 2 1961, ऑप्शन 3 1962, ऑप्शन 4 1949। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, 1951। तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल कायदा 1951 या साली बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, राज्य राखीव पोलीस दलातील गटाच्या प्रमुख अधिकाऱ्याला काय म्हटले जाते? ऑप्शन 1 पोलीस आयुक्त, ऑप्शन 2 प्राचार्य, ऑप्शन 3 वरीलपैकी नाही, ऑप्शन 4 समादेशक। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, समादेशक। राज्य राखीव पोलीस दलातील गटाच्या प्रमुख अधिकाऱ्याला समादेशक असे म्हटले जाते। महत्त्वाचा आणि उपयुक्त प्रश्न आहे, पाठच ठेवा। प्रश्न क्रमांक 9, कोणते दल केंद्रीय पोलीस दल यामध्ये मोडत नाही? ऑप्शन 1 SRPF, ऑप्शन 2 ITBP, ऑप्शन 3 BSF, ऑप्शन 4 CID। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, CID। वरील 3 हे केंद्रीय पोलीस दल यामध्ये मोडतात, पण CID हे दल केंद्रीय पोलीस दल यामध्ये मोडत नाही। प्रश्न क्रमांक 10, SRPF रेझिंग डे कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 6 मार्च, ऑप्शन 2 1 मे, ऑप्शन 3 1 डिसेंबर, ऑप्शन 4 11 जानेवारी। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, 6 मार्च। तर 6 मार्च हा दिवस SRPF रेझिंग डे साजरा केला जातो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 GK SRPF महत्त्वाचे असे प्रश्न बघितलेले आहेत, जे की 16 मे आणि 17 मे SRPF गट क्रमांक 7 दौंड आणि SRPF गट क्रमांक 20 वरणगाव यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त प्रश्न आहेत। व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका। आणि हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि वारंवार SRPF या भरतीमध्ये विचारण्यात येतात हे प्रश्न।